राशींचे स्वामी आणि त्यांच्या स्वभावाच्या आधारे ठरविले जाते. हे रत्न परिधान केल्यास अशुभ ग्रहाचा प्रभाव कमी होऊ शकतो. जाणून घेऊया सर्व 12 राशींसाठी कोणते रत्न सर्वात शुभ आहेत आणि परिधान केल्याने तुम्हाला शुभ प्रभाव देखील मिळू शकतो. तर हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. ज्योतिष व रत्नशास्त्राचे अद्वितीय व अतूट असे नाते आहे. नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेली रत्न ज्योतिषशास्त्रात अतिशय विशेष मानली जातात. ज्योतिषशास्त्रानुसार सर्व 12 राशींसाठी एक विशिष्ट रत्न आहे जे त्या राशींचे स्वामी आणि त्यांच्या स्वभावाच्या आधारे ठरविले जाते. हे रत्न परिधान केल्यास अशुभ ग्रहाचा प्रभाव कमी होऊ शकतो. आज जाणून घेऊया सर्व 12 राशींसाठी कोणते रत्न सर्वात शुभ आहे आणि ते परिधान केल्याने तुम्हाला शुभ प्रभाव देखील मिळू शकतो. मेष राशीचा स्वामी मंगळ मानला जातो, जो धैर्य शौर्याचे प्रतीक आहे. 9 ग्रहांपैकी त्याला सेनापतीचा दर्जा मिळाला आहे. मेष राशींच्या लोकांनी मंगळाला बळकट करण्यासाठी मुंगा रत्न धारण करावा. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे, ज्याला शुभ प्रभाव देणारा शांत ग्रह मानला जातो. शुक्र संपत्ती, वैभव, संपन्नता, आनंद आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. शुक्राची शुभ प्राप्ती मिळवण्यासाठी हिरा किंवा ओपल परिधान केला पाहिजे. जेव्हा शुक्र दुर्बल असतो तेव्हा त्या व्यक्तीचे वैवाहिक जीवन यशस्वी नसते आणि त्याला नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. तेव्हा हे रत्न परिधान करावे. मिथुन राशीचा स्वामी बुध असलेले लोक स्वभावाने मनमिळावू वृत्तीचे असतात. बुधच्या शुभ प्रभावाने तुम्हाला मधुरवाणी आणि चांगली नोकरी मिळू शकते. बुध प्रबळ नसेल तर कारकिर्दीत अपयशही मिळते. ज्या लोकांच्या कुंडलीत बुध कमकुवत आहे त्यांनी पन्नारत्न धारण करावे. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि जेव्हा तो अशुभ असतो तेव्हा त्या व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्याला मानसिक त्रास होऊ लागतो. सर्दी आणि इतर समस्या चंद्राच्या दुर्बलतेमुळे उद्भवतात. चंद्र मजबूत करण्यासाठी कर्क राशीच्या लोकांनी मोती धारण करावा. सिंह राशीचा स्वामी सूर्यदेव आहे. सूर्यदेवाला सर्व ग्रहांचा राजा मानला जातो. जर तुमच्या कुंडलीत सूर्य अशुभ असेल तर तुमच्या वडिलांशी असलेले तुमचे संबंध बिघडू शकतात. त्या व्यतिरिक्त मान सन्मान यामध्ये कमतरता निर्माण होऊ शकते. कठोर परिश्रम करूनही तुम्हाला चांगले परिणाम मिळत नाही. कुंडलीत सूर्य मजबूत करण्यासाठी माणिक रत्न धारण करावे. कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे आणि तुम्ही बुधाला प्रसन्न करण्यासाठी पन्नारत्न धारण करावे. यासह तुम्ही पोकराज देखील घालू शकता. तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे, जो वैवाहिक जीवनात आनंद आणि नातेसंबंधाला सामर्थ्य देतो. जर शुक्र मजबूत असेल तर जीवनात सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा त्यांचा लाभ मिळतो. या राशीच्या लोकांनी हिरा किंवा जरकन धारण करावे. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे, जो ज्योतिषशास्त्रामध्ये एक क्रूर ग्रह म्हणून ओळखला जातो. मंगळ बिघडल्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातही समस्या निर्माण होतात. तसेच शत्रू देखील तुमचे नुकसान करण्यास सुरुवात करतात. वृश्चिक राशीच्या लोकांनी मंगळाला शुभ बनवण्यासाठी मुंगा धारण केल्यास चांगले होईल. धनु या राशीचा स्वामी देवतांचा गुरु बृहस्पती मानला जातो. तुम्हाला कारकिर्दीत यश तेव्हाच मिळते जेव्हा गुरु शुभ असेल आणि महिलांना फक्त गुरुच्या कृपेने सोने चांदी मिळते. अशा स्थितीत कुंडलीत गुरुला बळकट बनवण्यासाठी पुकराज धारण करावा. मकर राशीचे लोक नेहमी मेहनती असतात, पण अनेक वेळा त्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य फळ मिळत नाही आणि आयुष्यभर ते संघर्ष करत राहतात. या राशीचा स्वामी शनिदेव आहे, ज्याला कर्माचे फळ देणारा ग्रह म्हणून ओळखला जातो. त्याला संतुष्ट करण्यासाठी तुम्ही नीलम हे रत्न घातले पाहिजे. कुंभ राशीचा स्वामी देखील शनिदेव आहे, तर या राशीच्या लोकांनी सावळ्या रंगाचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे. रत्नाविषयी बोलायचं झालं तर तुम्ही नीलम हे रत्न वापरणे शुभ मानले जाईल. मीन राशीचा स्वामी बृहस्पती देव आहे, जो सर्वांना संपत्ती व समृद्धी देतो.
करिअरला दिशा देतो. बृहस्पतीला संतुष्ट करण्यासाठी पुखराज हे रत्न धारण करावे. तर मंडळी, तुमची रास कोणती आहे आणि राशीनुसार तुम्ही कोणता रत्न धारण केला पाहिजे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.